श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्नेल टॉक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. श्री दत्तात्रयाने संपूर्ण सृष्टीला आपला गुरु मानले. प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव आणि प्रत्येक नैसर्गिक घटनेतून त्यांनी जीवनाचे अमूल्य धडे घेतले. आतापर्यंत आपण पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि अग्नी या 5 गुरूंबद्दल जाणून घेतले. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या 6व्या गुरु चंद्र याबद्दल. चंद्राकडे पाहिल्यावर एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात येते. कधी तो पूर्ण गोल दिसतो, कधी अर्धा, कधी फक्त एक छोटीशी कोर. तर अमावस्येला तो दिसतही नाही. पण खरोखरच चंद्र कमी जास्त होत असतो का? नाही. चंद्र तसाच असतो. बदलतो तो फक्त आपल्याला दिसणारा त्याचा आकार. याच साध्या गोष्टीतून भगवान श्री दत्तात्रयांनी एक अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य समजून घेतले. आपल्या आयुष्यातही अनेक बदल होत असतात. कधी भरभराट होत असते, कधी आर्थिक अडचण येतात, कधी सर्वजण आपले कौतुक करतात, तर कधी टीकाही करतात. कधी यश मिळते, तर कधी अपयश येते. पण या सगळ्या बदलांमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. दत्तात्रय सांगतात, चंद्राकडून शिका. जशा चंद्राच्या कला बदलतात, पण चंद्र बदलत नाही, तर तसाच आपला आत्माही बदलत नाही. शरीराचे वय बदलते, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, वेळ बदलते, पण आत्म्याचे सत्य कायम असते. आज अनेक लोक दुसऱ्यांशी तुलना करत स्वतःला कमी समजतात. सोशल मीडियावर इतरांचे यश पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल नाराजी निर्माण होते. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. चंद्र कधीही सूर्याशी स्पर्धा करत नाही. तो स्वतःच्या वेळेनुसार प्रकाश देतो. हा धडा आपल्या आयुष्यातही तितकाच महत्वाचा आहे. आपण इतरांची तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगले होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी एक महत्वाचा धडा म्हणजे वाईट काळ कायम राहत नाही. जसं अमावस्येनंतर पुन्हा पौर्णिमा येते, तसंच आयुष्यातील अंधारही कायमचा नसतो. आज अडचणी असतील, संघर्ष असेल, अपयश असेल, पण जर आपण संयम ठेवला आणि प्रयत्न ठेवले, तर उजाडणारा दिवस नक्की येतो. चंद्र आपल्याला संयम शिकवतो. तो घाई करत नाही. दररोज थोडासा वाढतो आणि योग्य वेळी पूर्ण होतो. आपणही यशासाठी शॉर्टकट शोधण्याऐवजी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. सातत्य हेच यशाचे खरे रहस्य आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्र मनाचे प्रतीक मानला जातो. पण मन कधी आनंदी असते, कधी दुःखी, कधी शांत, तर कधी अस्थिर. म्हणूनच मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान, नामस्मरण, प्रार्थना आणि सत्संग यामुळे मन शांत राहते. ज्याने मन जिंकले त्याने जीवन जिंकले. याच कारणामुळे श्री दत्तात्रयांनी चंद्राला आपला गुरु मानले. चंद्र आपल्याला शिकवतो की परिस्थिती कशीही असो, आपले ध्येय सोडू नका. लोक काहीही बोलोत, आपले चांगले गुण सोडू नका. अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाश पुन्हा येणारच, हा विश्वास कधीही सोडू नका. मित्रांनो, आजचा हा चंद्राचा संदेश आपल्या जीवनात उतरवला तर कोणतीही अडचण आपल्याला खचू देणार नाही. आयुष्यात बदल येतील, पण आपल्या मनातील श्रद्धा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा कायम ठेवा. हीच श्री दत्तात्रयांच्या 6व्या गुरु चंद्र यांच्याकडून मिळालेली महान शिकवण आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच प्रकारे श्री दत्तात्रयांच्या 24 गुरूंची संपूर्ण मालिका पाहण्यासाठी स्नेल टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.